आत्ताच तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि आता तुम्हाला एक नोकरी लागलेली आहे. पगारसुद्धा तुमच्या अकाउंटवर येऊ लागलेला आहे. आता खूप सारे विद्यार्थी, खूप सारे व्यक्ती पहिला पगार आल्यानंतर खूप सारे स्वप्न पाहिलेले असतात. पहिला पगार आल्यानंतर किंवा काही लोकांचे भरपूर सारे पगार आलेले असतील. 2 महिने, 6 महिने, 1 वर्ष झालं असेल त्यांना जॉब मिळून. काही गोष्टी अशा असतात, ज्या तुम्हाला करणे खूप गरजेचे असते. आपण बोलू शकतो, की एकदा तुम्हाला नोकरी मिळाली, तुमचा पगार चालू झाला किंवा पैसे तुमच्या अकाउंटवर यायला लागले, त्यानंतर तुमची एक फायनान्शियल जर्नी सुरू होते. यामध्येच तुम्हाला आर्थिक गोष्टींचं नियोजन करणे खूप गरजेचं असतं. म्हणजे खूप साऱ्या व्यक्तींनी खूप सारे स्वप्न पाहिलेले असतात. जसं की पहिला पगार आला म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर आम्ही घर घेऊ, गाडी घेऊ, खूप साऱ्या गोष्टीवर मज्जा करूया, बाहेर फिरायला जाऊया. परंतु काही गोष्टी खूप इम्पोर्टंट असतात. म्हणजे घर, गाडी, बंगला, बाहेर फिरायला जाणे यापेक्षा सुद्धा जास्त इम्पोर्टंट असतात. त्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. तर वेळ न घालवता आपण पाहूया पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्हाला पहिला पगार आल्यानंतर किंवा काही महिन्याच्या मध्येच तुम्हाला गोष्ट करायची आहे. म्हणजे तुमचा जर पहिला पगार येत असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली तुमच्या 20शी आहात. म्हणजे तुमचं वय 25च्या आसपास असू शकतं. काही लोकांचं जास्त सुद्धा असू शकतं. काहींचं कमी असेल, परंतु 25च्या आसपासच आपण असं गृहीत ठरूया की तुम्हाला पगार तुमचा नोकरी लागलेली आहे आणि तुम्हाला एक पगार येऊ लागलेला आहे. तर यामध्ये सर्वात अगोदर पहिली गोष्ट ती तुम्हाला करणे गरजेचे आहे. ती म्हणजे तुम्हाला तुमचा हेल्थ इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे. ज्याला आपण मेडिक्लेम बोलतो. खूप साऱ्या व्यक्तींना एक प्रश्न असेल, की हेल्थ इन्शुरन्स एवढा का इम्पोर्टंट आहे? आम्ही कुठे आजारी पडतो? आणि जरी आजारी नाही पडत आहोत, तर वर्षाला आम्हाला 10-20 हजार रुपये एखाद्या कंपनीला, हेल्थ इन्शुरन्स कंपनीला द्यायची काय गरज आहे? एक साधा प्रश्न तुम्हाला इथे पडेल. नक्कीच पडायला पाहिजे. यामध्ये काही चुकीचं नाही. तुम्हालाही पडू शकतो आणि तुम्हाला वाटेल, की मी वर्षभरात एकदाही आजारी पडत नाही आणि मी 15-20 हजार रुपये एखाद्या इतर कंपनीला का देऊ माझ्या हेल्थ इन्शुरन्ससाठी? बरोबर आहे. परंतु इथे एक खूप इम्पोर्टंट गोष्ट जी समजून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला हेल्थ रिलेटेड काय प्रॉब्लेम येतील याविषयी कसलीही कल्पना नाही. म्हणजे आत्ता आपली लाईफस्टाईल म्हणजे आपली जर जीवनशैली आपण पाहिली, तर आपण खूप साऱ्या गोष्टी कन्झ्युम करतो. म्हणजे खातो, पितो, ज्या पूर्णपणे बाहेरच्या गोष्टी असतात. खूप सारी वेळा आपण बाहेर जेवण करतो, कोल्ड ड्रिंक्स पितो. खूप साऱ्या गोष्टीमध्ये चायनीज खाणे किंवा इतर तळलेले पदार्थ खाणे यामुळे आपलं पूर्णपणे लाईफस्टाईल डिस्टर्ब झालेले आहे. आत्ता तुम्ही तरुण आहात त्यामुळे तुमची बॉडी त्याला मेंटेन करते. परंतु जसं तुमचं एज वाढत जाईल, तुमची बॉडी सुद्धा एक रिस्पॉन्स देणे बंद करते आणि तुम्हाला काही आजार होण्याची शक्यता वाढत जाते. परंतु सध्या 25व्या वर्षी तुम्हाला काही आजार नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला एवढं काही त्याविषयी फरक पडत नाही. परंतु 25व्या वर्षी सुद्धा तुमच्याकडे एक हेल्थ इन्शुरन्स किंवा तुमच्या फॅमिलीचे असणे का गरजेचे आहे, हे तुम्हाला सांगतो. जर तुम्ही 5-6 महिन्याची सेव्हिंग केली, तुम्ही 2-1.5-2 लाख रुपये समजा 5-6 महिन्यामध्ये सेव्ह केले. देव न करो परंतु तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी आजारी पडलं, एक मोठं ऑपरेशन करायची वेळ आली, तर नक्कीच तुम्ही एक चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाल. आता जर तुम्ही पाहिलं मेडिकल इन्फ्लेशन हे खूप जास्त आहे आपल्या देशामध्ये. दरवर्षी मेडिकल इन्फ्लेशन जवळपास 10 ते 15% आसपास तुम्हाला पाहायला मिळेल. जरी तुम्हाला सरकारी डेटामध्ये ते कमी दिसलं, तरी पण ॲक्चुअलमध्ये 10 ते 15% आसपास तुमचं महागाई दर आहे मेडिकलमध्ये. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला ₹100 ला भेटत होती, तीच तुम्हाला पुढच्या वर्षी हॉस्पिटलमध्ये ₹115 च्या आसपास मिळेल. आता तुम्हाला एखादं ऑपरेशन करायला, तुमच्या घरामधल्या एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन करायला जर तुम्हाला 1.5-2 लाख रुपये खर्च आला, तर तो तुम्ही कसं भरणार आहात? तुम्ही जी सेव्हिंग केली आहे 5-6 महिन्याची, त्यामधून तुम्ही तो भरणार आहात. तुम्ही सेव्हिंग केलेली 5-6 महिन्याची सेव्हिंग 1.5 ते 2 लाख रुपये तुमच्या एका ऑपरेशनसाठी पूर्णपणे संपून जाते. आता तीच जर तुम्हाला अव्हॉइड करायची आहे, तर तुम्ही 10 ते 15,000 रुपये भरून तुमचा फॅमिली हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकता. आता फॅमिली हेल्थ इन्शुरन्स घेतल्यावर काय होईल? आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला पाहायला मिळतील. ₹10,000 मध्ये तुमची पूर्ण फॅमिली म्हणजे तुम्ही, तुमची बायको, आई-बाबा यांचा मिळून तुम्हाला 10-15,000 मध्ये 5,00,000चा हेल्थ इन्शुरन्स मिळू शकतो. तो जर तुमच्याकडे असेल, तुम्हाला 10 ते 15,000 भरून तुम्ही 1 वर्षासाठी तो 5,00,000चा हेल्थ इन्शुरन्स घेतला. देव न करो परंतु तुम्ही कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, तर 5,00,000 पर्यंत जर तुमचा हॉस्पिटलमधला खर्च आला, तर तुम्हाला एकही रुपये भरण्याची गरज नाही. ती हेल्थ इन्शुरन्स कंपनी थ्रू ते पैसे भरले जातील. कारण तुम्ही ऑलरेडी हेल्थ इन्शुरन्स घेतलेला आहे.
त्यामुळे सर्वात अगोदर जेव्हाही तुमचा फर्स्ट पेमेंट येईल किंवा तुम्हाला नोकरी लागेल, पहिल्या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेणे गरजेचे आहे आणि दरवर्षी त्याला रिन्यू करणे सुद्धा गरजेचे आहे. काही लोक पहिल्या वर्षी हेल्थ इन्शुरन्स घेतील 15,000चा. एकही व्यक्ती घरातली आजारी न पडल्यामुळे पुढच्या वर्षी तो हेल्थ इन्शुरन्स रिन्यू करणार नाहीत. परंतु पुन्हा हेल्थ इन्शुरन्स रिन्यू करणे गरजेचे आहे, कारण हेल्थ रिलेटेड इश्यू कधीही येऊ शकतात, कोणालाही माहीत नाही. आज आपली लाईफस्टाईल खूप चेंज झालेली आहे, त्यामुळे कधीही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ही झाली पहिली गोष्ट, म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे ती तुमचा हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे. आता दुसरी गोष्ट ती म्हणजे टर्म इन्शुरन्स. तर टर्म इन्शुरन्स ही एक वेगळी गोष्ट आहे. हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच मेडिक्लेम, यासाठी की तुम्ही आजारी पडले, हॉस्पिटलाइज झाले तर तुम्हाला त्याची भरपाई, म्हणजे तुम्ही जे पण खर्च येणार हॉस्पिटलमधला त्याची भरपाई तुम्हाला कंपनी थ्रू होते. आता टर्म इन्शुरन्स सुद्धा एखाद्या कंपनीच्या थ्रू तुम्हाला मिळेल. आता टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? देव न करो, परंतु आपण एक उदाहरण घेतलं, एक फॅमिली आहे, त्यामधला एक कर्ता पुरुष आहे, म्हणजे 4 लोकांची फॅमिली, नवरा बायको आई वडील. आता जो व्यक्ती आहे कमवणारा, तो नवरा आपण बोलू शकतो, तो व्यक्ती तो एकटाच कमवणार आहे घरामध्ये, आणि देव न करो परंतु पुढे जाऊन काही ऍक्सिडेंटली त्या व्यक्तीचा मृत्यू किंवा डेथ झाली समजा. तर ह्या केसमध्ये काय होतं की एकटाच व्यक्ती कमवणारा होता, त्यामुळे काय होतं की अ, घरातलं कमवण्याचं साधन पूर्णपणे बंद होऊन जातं, तर पुढची त्यांची फॅमिली जी आहे ती पुढे सर्व्हाइव्ह करणे खूप डिफिकल्ट होतं त्या फॅमिलीला, राईट? तर ह्या केसमध्ये जर त्या व्यक्तीने स्वतःचा टर्म इन्शुरन्स घेतला असेल, तर ह्या केसमध्ये जर त्या व्यक्तीने स्वतःचा टर्म इन्शुरन्स जर घेतलेला असेल, तर काय होईल की त्या व्यक्तीनंतर, म्हणजे ती व्यक्ती समजा गेली, तर त्या व्यक्तीनंतर त्याने ज्या पण रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे तेवढी अमाऊंट त्या फॅमिलीला दिली जाते. टर्म इन्शुरन्स लवकरात लवकर घेणे का गरजेचे आहे? कारण तुम्ही वयाच्या जेवढ्याही कमी वयामध्ये टर्म इन्शुरन्स घेणार, तेवढा कमी प्रीमियम, तेवढे कमी चार्जेस तुम्हाला पाहायला मिळतील. आता टर्म इन्शुरन्स हा तुम्हाला 50 लाखापासून 5 करोड 10 करोड पर्यंत मिळतो. तुम्ही एक निग्लिजिबल अमाऊंट, म्हणजे तुम्ही एक अमाऊंट डिसाईड करू शकता, जसं की 1 करोड किंवा 60-70 लाख, मिनिमम 60-70 लाख तरी एक अमाऊंट डिसाईड करू शकता, जी तुम्ही डिसाईड करा आणि त्यासाठी तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्या. तर जर 25-30 वयामध्येच तुम्ही जर ती 1 करोडच्या आसपास जर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेत असाल, तर तो खूप कमी पैशामध्ये मिळू शकतो. म्हणजे महिन्याला हार्डली 600 ते 700 रुपये भरून सुद्धा तुम्हाला 25व्या वर्षी 1 करोडचा टर्म इन्शुरन्स मिळू शकतो. तो तुम्ही 60व्या वर्षापर्यंत घेऊ शकता. प्रत्येक वर्षी तुम्हाला 6 ते 7,000 रुपये, म्हणजे महिन्याला 600-700 रुपये भरायचे आहेत आणि तुम्हाला 60 वर्षापर्यंत कव्हर करेल. ही इन्व्हेस्टमेंट नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा. ही इन्व्हेस्टमेंट यामुळे नाही की तुम्हाला म्हणजे ह्यामधून काही परतावा मिळणार नाही. हा एक कव्हर आहे. म्हणजे ही एक तुमच्यासाठी काय बोलू शकतो आपण, ही तुमच्यासाठी एक सिक्युरिटी आहे. जर बाय चान्स तुम्हाला काय झालं, तर तुमच्या फॅमिलीला तेवढे पैसे मिळतील, जेणेकरून ते पुढील त्यांचं आयुष्य सर्व्हाइव्ह करू शकतात. पुढील आयुष्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम नाही येणार यामुळे. त्यामुळे लवकरात लवकर, जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या वयाच्या टर्म इन्शुरन्स घेणार, तेवढ्या कमी पैशामध्ये तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळून जातो. आता याविषयी फक्त टर्म इन्शुरन्स विषयी वेगळा व्हिडिओ आपण बनवूया. तसेच खाली कमेंट करा. तर 2 गोष्टी आपण पाहिल्या, एक म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, दुसरा म्हणजे टर्म इन्शुरन्स. दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी. पहिली गोष्ट, तिसरी गोष्ट, खूप सारे लोक, म्हणजे खूप सारे व्यक्ती, जसे त्यांना पहिला जॉब मिळतो, थोडासा पगार चालू होतो, त्यांच्या मनामध्ये एक स्वप्न तयार होतं. ते मुंबई पुणे शहरामध्ये राहतात, तर त्यांना एक गोष्ट असते की आता मुंबई पुण्यामध्ये आपण एक घर घेऊया. पाहायला गेलं तर हा विचार चुकीचा नाही. तुम्हाला घर घेणे हे एक चांगला विचार आहे. परंतु आता तुम्हाला आत्ताच नोकरी लागलेली आहे, तुम्हाला पगार त्या मानाने खूप कमी असेल आणि जर तुम्ही घर घ्यायचा विचार करत असाल, तर मुंबई पुण्याच्या ठिकाणी आता घराचे रेट काय आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. यासाठी तुम्हाला खूप जास्त अमाऊंट द्यावी लागेल. म्हणजे घरात जर तुम्ही पाहिलं, मुंबई पुण्याच्या ठिकाणी एक नॉर्मल ठिकाणी, म्हणजे जरी घ्यायचं बोललं तरी तुम्हाला 50-60 लाख रुपयाचं 1 BHK तुम्हाला भेटू शकतं. चांगल्या पॉश ठिकाणी जर पाहायचं असेल, तर तुम्हाला 1 करोड प्लसचं तुम्हाला घर मिळेल. परंतु आपण 50-60 लाख रुपये पकडू. तुम्हाला जर पगार खूप कमी असेल, तर 50-60 लाख रुपयाचं लोन मारणे हे तुमच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की लोन मारणे डिफिकल्ट नाहीये. सध्या बँक हे लोन द्यायलाच बसलेले आहेत. खूप साऱ्या गोष्टीमधून आजकाल लोन मिळणे खूप इझी झाले आहेत. परंतु या गोष्टी इझी आहेत म्हणून तुम्हाला लोन घ्यायचा आहे का? कारण तुम्ही जर एकदा लोन घेतलं, तर तुमचा पगार हा पूर्णपणे लोनमध्येच जाणार आहे. लोनचे EMI किंवा हप्ते आपण ज्याला बोलतो, ते देण्यामध्येच तुमचा पूर्णपणे पगार जाणार आहे. यामुळे एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला अ, 20शी मध्ये, म्हणजे वयाच्या 20शी मध्ये, म्हणजे 25 ते 30 या वयामध्ये तुम्हाला घर टाळायचं आहे. घर न घेतलेलंच बरं आहे.
तुम्ही उरलेले पैसे नक्कीच वाचवा. कुठेतरी गुंतवणूक करा. स्टॉक मार्केट मध्ये टाका, एस-आय-पी मध्ये टाका, गोल्डमध्ये टाका. खूप चांगल्या चांगल्या स्कीम आहेत तिथे गुंतवा. 5-6 वर्ष, 10 वर्ष तिथे पैसे गुंतवा आणि त्यानंतर जे पैसे तुमचे गुंतवलेले आहेत, त्यानंतर पुढे 30शी नंतर 30 ते 35 वयाच्या मध्ये तुम्ही बऱ्यापैकी फायनान्शियली स्टेबल असाल. तुमचा पगार वाढलेला असेल. त्यामुळे इझिली लोनही मिळेल. चांगल्या जागावर तुम्ही घर घेऊ शकता. तर तुम्ही तो घराचा प्लॅन 30 ते 35 वयामध्ये करू शकता. नोकरी लागल्या लागल्या 25व्या वर्षी घर घेणे टाळले तर नेहमीच अ, म्हणजे चांगले असेल. हे घर घेण्याचं 25व्या वर्षी टाळू शकता. आता पुढली गोष्ट ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणे खूप गरजेचे असते आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या पगारामधून काही बचत होणे गरजेचे असते. आता पगारामधून बचत करणे म्हणजे कमी पगारामध्ये तुम्हाला बचत करणे खूप सुद्धा कठीण असते. तुमचा पगार वाढवणे गरजेचे असते. तर पगार कसा वाढेल? तर तुम्हाला स्किल, नवीन कौशल्य शिकणे गरजेचे आहे. सध्या मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं, एआय डिस्टर्ब करत आहे पूर्ण इंडस्ट्रीज. सर्व इंडस्ट्रीजमध्ये एआय शिरत चाललेला आहे आणि इंडस्ट्रीज डिस्टर्ब होत आहेत. लोकांचे जॉब जात आहेत, परंतु नवीन जॉब सुद्धा मिळत आहेत. एआय हे पुढील काही वर्षांमध्ये खूप काही गोष्टी चेंज करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एआय शिकणे खूप गरजेचे आहे. एआय मध्ये नवीन नवीन गोष्टी येत आहेत, त्या शिकणे गरजेचे आहे आणि एआय टूलचा वापर करणे. एआयने जे पण गोष्टी पॉसिबल होत असतील, त्या सर्व काही तुम्ही शिकत राहा. जेणेकरून तुम्ही तुमच्या स्किल सेटमध्ये त्या गोष्टी ॲड करू शकता. तुम्ही नवीन इंटरव्ह्यू देऊ शकता, कंपनी चेंज करू शकता, जेणेकरून तुमचं इन्कम वाढेल. तर इन्कम वाढल्याने काय होईल, की तुम्ही जास्त पैसे कमवाल. अ, तुमच्याकडे जास्त पैसे सेव्ह म्हणजे वाचवण्याचा त्यावेळेस ऑप्शन असेल. तुम्ही जास्त पैसे वाचवाल आणि जास्त पैसे वाचवलेले जास्त तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे कुठेतरी गुंतवणूक करू शकता पुढच्या 5-10 वर्षासाठी. 5-10 वर्ष जर तुम्ही गुंतवणूक केला, तर त्यानंतर पुढील 30 ते 35व्या वयामध्ये तुम्हाला एक चांगली अमाउंट भेटू शकते. तुम्ही गुंतवलेली आणि ती अमाउंटचा यूज करून तुम्ही घराचा विचार करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला स्किल शिकणे खूप गरजेचे आहे. आता अजून एक गोष्ट ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट कुठे करायची. तर इन्व्हेस्टमेंट करायला खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं की आपण आपले जर आई-वडील पाहिलं तर ते कुठे इन्व्हेस्ट करायचे? तर ते सोने करून ठेवायचे. सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे. त्यानंतर ते एफ-डी मध्ये, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट करायचे. आर-डी मध्ये इन्व्हेस्ट करायचे. परंतु आत्ता ते करायला हवे का? तर एक साधं जर तुम्हाला सांगायचं झालं, एफ-डी, आर-डी तुम्हाला किती रिटर्न देतात? हार्डली 7-8%, 7-7.5%च्या आसपास तुम्हाला रिटर्न भेटतो. म्हणजे त्याच्यावर इंटरेस्ट मिळतो. जर तुम्ही महागाईचा दर पाहिला, आपण इन्फ्लेशन जर पाहिलं इंडियामध्ये, तर ते तुम्हाला 7-8% पेक्षा जास्तच दिसेल. जरी गव्हर्नमेंट तुम्हाला 5-6% सांगत असेल, परंतु तो ॲक्चुअली तुम्हाला जी गोष्ट मागच्या वर्षी ₹100 ला भेटत होती, ती ₹108-110 ला भेटते. तर यावरून समजून जायचं की तुमचा इन्फ्लेशन दर हा 9-10% आहे. तुम्हाला आर-डी, एफ-डी तुमचं 7-7.5% देईल. तर तुमचे पैसे वाढत नाहीयेत. त्याप्रमाणे वाढत नाही जेवढा बाहेर महागाई वाढते. त्यामुळे तुम्हाला असा एक गुंतवणूकचा पर्याय हवा आहे, जो तुम्हाला 7-8% पेक्षा जास्त देईल. आता असा पर्याय कोणता आहे? तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये टाकू शकता. म्युच्युअल फंड्स आहेत तिथे पैसे टाकू शकता. त्यानंतर गोल्डमध्ये टाकू शकता, कारण गोल्ड मागच्या 1 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न गोल्डने दिले आहेत. परंतु मागचा हिस्टॉरिकल डेटा जरी पाहिला तुम्ही 9-10%च्या आसपास गोल्डने सुद्धा रिटर्न दिलेले आहे. तर गोल्ड ही तुमच्यासाठी ऑप्शन असू शकतं. परंतु बेटर ऑप्शन हे म्युच्युअल फंड्स असू शकतात. तर तुम्ही नक्कीच त्याविषयी अजून रिसर्च करा. म्युच्युअल फंडमध्ये वगैरे तुम्ही पैसे गुंतवू शकता. परंतु जर तुम्ही आज पैसे गुंतवले आणि पुढच्या 3 महिन्यानंतर तुमचे पैसे डबल होतील असा विचार केला, तर हे तुमच्यासाठी नाहीये मग. तुम्ही आज पैसे गुंतवत असाल तर पुढच्या 5-10 वर्षाचा विचार करत असाल तर 10 वर्षाचा नक्कीच तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमधून चांगले रिटर्न मिळू शकतात. त्याच्यामुळे नक्कीच विचार करा तुमचे पैसे कुठे टाकायचे. परंतु पैसे बँकमध्ये ठेवून वाढत नाहीत, तर कुठेतरी गुंतवून नक्कीच वाढतील. तर ह्या गोष्टी आपण इथे पाहिलेल्या आहेत. तर एक समराईज म्हणून तुम्हाला सांगतो आपण काय काय पाहिलं. कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या, एकदा जॉब लागला, पैसे यायला लागले तुमच्या अकाउंटवर म्हणजे पगार यायला लागला, तर तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला एक हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे. कारण जर तुम्हाला कुठे हॉस्पिटलाइज व्हायची गरज पडली तर तुम्हाला जास्त पैसे, खूप मोठ्या प्रमाणात पैसे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खिशातून देणे गरजेचे नाही. त्यानंतर तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे, जेणेकरून जर बाय चान्स त्याची गरज पडली तर तुमच्या फॅमिलीसाठी तो एक एक चांगल्या प्रकारची अमाउंट तुमच्या फॅमिलीसाठी मागे असू शकते, जेणेकरून त्यांना पुढे त्रास होणार नाही. त्यानंतर तुम्हाला घर घ्यायचं टाळायचं आहे 25, 26, 27, 28 वयामध्ये. कारण त्या वयामध्ये तुमचा पगार कमी असेल आणि तुमच्या घराचं हप्ता किंवा ई-एम-आय खूप जास्त असतील तर मॅनेज करणे खूप अवघड होतं. त्यानंतर पुढे पाहिलं तुम्ही तर नवीन स्किल शिकायचे आहेत तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला एआयच्या रेसमध्ये त्याच्याबरोबर चालता येईल. आणि लास्ट आपण जर पाहिलं तर तुम्ही गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे आणि ती गुंतवणूक कुठे करायची आहे आपण पाहिलेले आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी
भरपूर लोकांना माहीत असतील, भरपूर लोकांना माहीत पण नसतील. तुम्हाला माहीत होत्या की नव्हत्या हे तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या, कोणत्या नाही आवडल्या हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. अजून कशावर व्हिडिओ बनवायचे हे सुद्धा तुम्ही सांगा. या सर्व गोष्टींसाठी आपला कमेंट बॉक्स ओपन आहे. तुम्ही करू शकता. आता एक गोष्ट, ह्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. त्यासाठी कसल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही तुम्हाला. फक्त लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि असेच व्हिडिओ आपण फायनान्स रिलेटेड आपल्या चॅनलवर आणत असू. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा.